लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वारकऱ्यांच्या हस्ते फोडली दहीहंडी. श्रीनाथ षष्ठीचा सांगता सोहळा यशस्वीरित्या पार पडला. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 11 मार्च बुधवार रोजी पैठणमध्ये भाविकांनी पारंपरिक विधींसह गोदावरी नदीच्या काठावर श्रीनाथ षष्ठीची सांगता करण्यात आली. नाथवंशज रावसाहेब बुवा गोसावी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने पारंपरिक समारंभाने महोत्सवाची सांगता दहीहंडी फोडून झाली. वारकरी संप्रदायातील भाविक भक्त तथा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नाथभक्तांनी काल्याच्या प्रसारासाठी नाथ मंदिर व मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. नाथनगरीच्या गोदावरी वाळवंटात विधीप्रमाणे मंत्रोच्चार करून वारकरी आणि भाविकांनी यंदाच्या नाथषष्ठी उत्सव यशस्वीपणे पार पडला. गोदावरीच्या काठावर सूर्यास्ताच्या वेळी नाथवंशज रावसाहेब बुवा गोसावी महाराजांनी मंदिराच्या आतील तर दहीहंडी फोडली व बाहेरील दहीहंडी श्रीनाथ संस्थान विश्वस्त यांच्या वतीने सर्वसामान्य वारकऱ्यांच्या हस्ते फोडण्यात आल्याने कालाष्टमी उत्सवाची सांगता केली. यावेळी दहीहंडीतून काल्याचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ऐतिहासिक वास्तू पैठण नगरात 3 दिवसांपासून सर्व ठिकाणी नाथभक्तांनी भजन, कीर्तन, प्रवचन, जय जयकार सुरू केल्याने ह्या पावनभूमीला आगळेवेगळे सुंदर रूप निर्माण झाले. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या जय जयकाराने भाविक भक्तांनी नाथनगरी दणाणून टाकली. या सांगता सोहळ्याला पैठणचे आमदार विलासबापू भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा गव्हाणे, तालुकाध्यक्षा ज्योती काकडे आदी नामदेव खरात मान्यवरांची उपस्थिती होती. हजारो महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या भक्तिमय वातावरणाने उत्सवाचा समारोप झाला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.